कृष्णारी मंडळी, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। सुंदर असा दिवस आहे आजचा। आज आहे पौर्णिमा आणि आज करायचं आहे तुळशीचं लग्न। आता गेल्या वर्षी तुळशीचं लग्न केलंच नाही, कारण माझ्या तुळशीला गेल्या वर्षी मंजुळा नव्हत्या। मग आता यावर्षी करायचं ठरवलं आहे। या चपातीचे तुकडे करायचे आहेत। इतके आमच्या घरात फेवरेट झालेत ना तुकडे की काही विचारूच नका। मग आता करायचं आहे। आता लाडू करणार होते तसं तर, पण शिवम म्हटलं मम्मी मी खाणार नाही, शिवमचे पप्पा खात नाहीत आणि माझं तर विचारूच नका, मला सगळं आवडतं। पण विषय असा आहे की गाल्लेवरती आलं सध्याला म्हणून खायचं नाही। तर रवा भाजायला घेतला, 2च वाटी रवा घेतलेला आहे, 2 वाटी रवा घेतलेला आहे। आता इकडे दूध तापायला ठेवलेलं आहे, खूप छान साई आलेली आहे दुधाला, दिसत असतील तुम्हाला घातलेले। आता थोडंसं दुधामध्ये थोडंसं केसर भिजायला घालते। केसर घातलेलं आहे भिजायला, थोडंसं हलवूयात। आता माझं काय झाले, खूप पण घातलं ना केसर की खूप उग्र वास येतो केसरचा, त्यामुळं केसर लिमिटच्या क्रॉस नाही घालायचं, थोडंसंच घालायचं लय असलं तरी। रवा चांगला भाजलेला आहे, तर त्याच्यामध्ये हे तुपाची वाटी होती ते तूप घालूयात आणि वाटीपेक्षा जास्त म्हटलं तरी दूध घालूयात। बापरे लय भाजते, फुलातनं ठेवलं होतं त्याच्यावर, एवढंच भात झालं। दूध खूप पण नाही दूध चांगलं लागत, पाणी थोडंसं पाहिजे, पाण्यामध्ये शिरा चांगला शिजतो। हे गरम पाणी, केसरवालं दूध ह्यात घालून घेऊयात पहिलं। छान असं याला जरा वाफ यायला झाकून ठेवूयात, मग घालूयात साखर। तसं तर मी खूप छान साडी काढली होती माझी, पहिलीच गेल्या वर्षी करवा चौथला हाऊसने आणली होती ती लाल साडी। पण आता साईच्या मम्मी आणि मॅडम बोलले की आपण काष्टा घालूया, काष्टा घालायचं आहे। तर बघूयात, भांडी वगैरे आवरते पहिली। आज नेमकं आज तूप संपले, असंच असतं, इरीवारी पुऱ्या आणि सनी घुगऱ्या यालाच म्हणतात, असंच असतं कायम। मिडल क्लास फॅमिली ना आपण, चालायचं। आज ते आणली, पण आता ऑन द स्पॉट टायमाला नव्हती, म्हणून मी विकत आणलं। मग थोडंसं त्याला म्हटलं विकत आणण्यापेक्षा उसनं आणला। इथं गणपतीचं जिथं मंदिर आहे ना, तिथं आम्ही 3 लोक म्हणजे साईची मम्मी आणि रणदिव्या मॅडम आणि आम्ही एकत्र तुळशीचा विवाह करायचं ठरलं होतं। मी आधीच घरूनच मुलांनी तुळस सजवून नेली होती। त्यांनी फक्त मला सांगितलं मावशी आता काकी सजवून द्या, आणि मग त्यांनी पोरं घेऊन गेले होते। नंतर मी सामान माझं कानाजी सगळं घेऊन गेले होते, आणि रांगोळी तर साईच्या मम्मीनेच काढली होती, मी रांगोळी वगैरे नाही काढली। सगळं सजवलं वगैरे तुळशीला, आणि नंतर मग तुलसी विवाह करायचा म्हणून सगळी तयारी झाल्याच्या नंतर एक छोटीशी क्लिप घेतली आम्ही व्हिडिओची। आणि नंतर माझा मोबाईल थोडासा चालत नव्हता, म्हणजे खूप मेमरीज झाली फुल, म्हणून मग थोडा वेळ व्हिडिओ घेतला नाही। नंतर घरून मी आणलेल्या अक्षता सगळ्या अक्षतात मिक्स केल्या, आणि नंतर सगळ्यांनी तुळशीचं लग्न लावलं। म्हणजे बराच तुळशीचा 5 मंगलाष्टका आम्ही म्हणल्या, खूप छान पद्धतीने तुळशीचं लग्न लावलं। गेल्या वर्षी तुळशीचं लग्न लावायला मी विसरले होते, पण असं तुळशीच्या विवाहाबद्दल इतकं काही मला ज्ञान नव्हतं असं मी म्हणू शकते। याच्या आधी मी कधी तुळशीचं लग्न लावलं नव्हतं। मला वाटतं बोपडीला होते त्यावेळेस पण मी कधीच तुळशीचं लग्न लावलं नाही। इथं आल्यावर एकदा लावलं होतं, आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षी मी विसरले, पण यावर्षी मात्र आवर्जून तुळशीचं लग्न मी लावलं, आणि तेही खूप सागर संगीत। आणि मी काष्टा घालणार होते, पण असं झालं की काष्टा मी साईच्या मम्मीला त्या समोर दिसतात ना त्यांना काष्टा मीच नेसवला, पण मला काष्टा घालायला जमेनच। म्हणजे पाठीमागचं जे प्लेट्स वगैरे घेणं किंवा व्यवस्थित लावणं असं मला ते जमेना, आणि मग टाईम होत आला होता लग्नाचा, म्हणून मग मी म्हटलं जाऊ द्या, म्हणून मग मी साधीच माझी जी काढलेली साडी होती तीच मी साडी घातली। नंतर अक्षदा वगैरे झाल्याच्या नंतर मंगलाष्टका झाल्यानंतर पोरांनी फटाकडे वाजवले। आता फटाकडे वाजल्याशिवाय तर पोरांना लग्नाची मजा येते का? मग लग्न झालं, नंतर शिवमसोबत एक फोटो घेतला आणि घरी आलो। लग्न तर लावलंय, पण तुळशीचं लग्न झालं तर जेवायला भेटत नाही, जेवायला घरीच आलो। शिवमचं तर तोंड असलं झालंय दाखवायसारखं सुद्धा नाही, तितकी त्याला भूक लागली, त्याच्या पप्पाला आणि त्याला कायमचीच भूक लागलेली असते सारखीच। फोटो काढून देणे नाही, व्हिडिओ काढून द्यायचा नाही, नुसतं भूक 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 करायचं। आता बाप अजून आला नाही त्याचा, त्याच्यासाठी चाललंय माझं जेवण बनवायचं। एवढंच शेंगदाणे
भाजायला. होते की नऊवारी घालायची, नऊवारी आणली पण नऊवारी तिथं पडली. एवढे सगळे ब्लाऊज काढून बघितले बाहेर, नऊवारी काय बसलेलं म्हणजे मला जमलीच नाही. साईच्या मम्मीला मी नेसून आले पण मला काय नेसायला जमलीच. ही नऊवारी त्यांनी दिली होती. एवढे साडे ब्लाऊज काढून ठेवले बाहेर, हे सगळे ब्लाऊज काढून ठेवले. आता हे ब्लाऊज आवरायच्यात सगळे. अजून शिवमचे पप्पा आले नाही. आता शिवम खाईल तुकडे चपाती. तर तुळस तर काय आणलेली नाही आहे, बाहेरून आणूयात नंतर. आता 10 वाजलेले आहेत, खूप उशीर झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम, जय संताजी.